संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला तुरुंगात मारहाण। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण। जुन्या गँगवॉर मधून घटना घडल्याची माहिती। वाल्मिक कराडचा मुंबईमध्ये फिल्म प्रोडक्शन स्टुडिओ BRJ फिल्म प्रोडक्शन असं नाव। वाल्मिककडे इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचं ID कार्ड आणि सदस्यत्वही। नरेंद्र मोदी यांचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ निवडेल, संजय राऊतांचं वक्तव्य। तर मोदींच्या नेतृत्वातच 2029च्या निवडणुका, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। कोणत्या चांगल्या कामांवरती फडणवीसांना पाठिंबा? राज ठाकरेंनी यादी द्यायला हवी होती। पाठिंब्याच्या विधानावरती संजय राऊतांचा राज ठाकरेंना चिमटा। औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका। औरंग्याला गाडल्याची जागा मुलांना दाखवण्याची राज ठाकरे यांनी व्यक्त केली गरज। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची आज चौकशी। खार पोलिसांसमोर हजर होणार की नाही, सस्पेन्स कायम। तर कामरा प्रकरणामध्ये पोलिसांविरोधात याचिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणल्याचा आरोप। बीडच्या अर्धमसला गावातील मस्जिद उडवून देण्यासाठी जिलेटिन स्फोट, 2 आरोपी अटकेत, 2 संशयित ताब्यात। आता ब्लास्ट प्रकरणाचा ATS करणार तपास। मुंबईच्या मालाडमधील पठाणवाडीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी 2 गटात राडा, परिसरामध्ये तणावाचं वातावरण, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। कुरार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूरमधील गांधीनगरमध्ये एका दुकान मालकाला चोरी करताना रंगेहात पकडलं। नोवेल्टी शॉपमध्ये साहित्य, पॅन्ट आणि अंतर्वस्त्रात लपवताना पोलिसांकडून अटक। राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 101 कोटींच्या जुन्या नोटा बँकांमध्ये पडून, नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याचा रिझर्व्ह बँकेला संशय। कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक 25 कोटींच्या नोटा। सुवर्णनगरी जळगावच्या इतिहासात सर्वाधिक सोन्याच्या दराची नोंद। गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांची वाढ। आज सोन्याचे दर GST सह 93,100 रुपये प्रतितोळा। 1 एप्रिलपासून नव्या कर प्रणालीमुळे तुमच्या पगारात मोठी बचत। 12 लाखांपर्यंत CTC असणाऱ्यांची TDS पासून मुक्तता। नवी कर रचना स्वीकारल्यास टेक होम सॅलरीमध्ये वाढ।